माई साहेब ए धनाजी काय काय लांब बसायचं. वय साहेब खरंच म्हणजे तुमचे पाय धुवून त्याचं पाणी प्यावं असं लय भारी काम केलंय तुम्ही. जालिंदर मामा तुम्ही तर लयच मोठी खुशखबर घेऊनच आलात माझ्याकडं. ठीक आहे असू द्या. माई साहेब तुमचे हे उपकार मी उभ्या जन्मात विसरायचो नाही बघा. आत्ता बोलताय विसरणार नाही, पण वेळ आली की बरोबर विसराल. अहो नाही अहो काहीतरीच काय बोलता माई साहेब. मी आणि इसरण कसं शक्य आहे? मी इसरणं शक्यच नाही. हो ना, आम्ही आहोत की. आम्ही तुमच्या मनावर करून देऊ. पण तरी पण विसरलात तर पुरून उरू हे ध्यानात ठेवायचं. हा हे तर आहेच, पण नाही असं होणार नाही. असं माझं स्वप्न सुद्धा असं वाटणार नाही कधी. हे विसरणं शक्यच नाही माई साहेब. अहो खर तर ही जमीन तुम्ही माझ्या नावावर करून आहे ना माझा उद्धारच केलाय. भाई साहेब तुम्हाला खरं सांगतो शपथ, या जन्मातच काय पुढच्या 7 जन्म सुद्धा ही तुम्ही केलेली कृपा मी विसरणारच नाही. शक्यच नाही विसरणं. तुझ्यावर कृपा करणारे पण आम्हीच आहोत आणि कोपणारे पण आम्हीच असू हे विसरायचं नाही. म्हणजे आत्ता बोलतोय ते पण मनावर चांगलंच करून घ्यायचं. चल येऊ का माई साहेब? मामा साहेब येतो ना. येतो माई साहेब. येतो साहेब. चला. माई तुम्ही हा निर्णय घेतलाय म्हणजे यामागे काहीतरी विचार केलाच असेल. पण हा धनाजी आहे ना दुतोंड्या नाग आहे. कधी फणा बाहेर काढल कधी दिशा बदलल ना काहीच सांगता येत नाही. विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही हा माणूस. लय नालायक आहे. जालिंदर आम्हाला चांगलंच माहिती आहे फणा काढलेल्या नागाला कसं ठेचायचं ते. तुम्ही काळजी करू नका. यायचं का आम्ही? नाही मोठमोठ्या मिटिंगा सुरू आहेत तुमच्या, म्हणून म्हटलं आपल्यामुळे येत ते नको नाही का. ते बाहेर विचारायचं असतं, आत येऊन नाही बोलायचं. आता आलाच आहात तर बोला. नाही आम्हाला दिसतंय तुम्ही खूपच बिझी आहे. मोठमोठ्या डील सुरू आहेत तुमच्या. या मोठमोठ्या डील मध्ये आमची छोटीशी डील लक्षात राहील ना तुमच्या? जावई वय झालं असलं तरी आमची बुद्धी एकदम शार्प आहे. एक एक वाक्य तंतोतंत लक्षात राहतं आमच्या. नाही कसं आहे या बंगल्यातलं वारं या घरात काय घडतंय याचा अंदाज देऊन जात, म्हणून म्हटलंय. पोलिसांशी मैत्री करू नये, पोलिसांशी वैर करू नये, हे जे आम्ही बोलतो ना हे एकदम बरोबर आहे. जासूसी केलीच ना तुम्ही. जिथं फायद्याच्या गोष्टी तिथं हे रंजित गोष्टी. तुम्हाला तर माहितच आहे. या आम्ही केलं, पण कशासाठी केलं त्यामागं आमचा काय विचार होता हे तुम्हाला माहित नाही. काही म्हणणं आहे का त्यावर? चचे आमचं काय म्हणणं असेल? आता तुम्ही केलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच केलं असेल नाही का. आणि आम्ही विचारणारे कोण? कोणीच नाही. असं येतो.
हो हो अगं रेशू, माझं खरंच लक्ष नव्हतं. असं काहीही नाही हा. चला, माझं नशीबच उघडलं. धनाजीराव, तुम्ही आता श्रीमंत होणार. जमीन माझ्या नावावर झाली एकदाची. वैदेही, पप्पा. बाळा, अग रेशू एक मिनिट, मी करते तुला. पप्पा. वैदेही, कशी आहेस बाळा तू? बरं झालं भेटलीस. पप्पा तुम्ही कधी आलात? काय काही सांगितलंच नाही. आई पण काही बोलली नाही. सुमन ना, अगं बिचारीला किती कामं असते दिवसभर घरामध्ये. सगळेच कामं तिला काय सांगत बसायचे. आणि माझं काम कसं असतं तुला तर चांगलंच माहितीये. माई साहेबांना भेटायला आलो होतो. माई साहेबांना हा, काही महत्वाचं काम होतं का? महत्वाचं म्हणजे आनंदाचंच काम. एकदम जमिनीचं, म्हणजे माझे जमिनीचा व्यवहार करतो ना मी, एजंट आहे नाही का. त्यामुळं रोज वेगवेगळ्या लोकांशी, मोठ्या मोठ्या लोकांशी डील करावं लागत तुम्हाला. मग अशा टायमाला कोणाचा तरी सल्ला घ्यायला पाहिजे ना आपण. माई साहेबांचं म्हणजे काय बरं, त्यांचा सल्ला घ्यायला आलो होतो मी. बर, तू कशी आहेस बाळा? आनंदात राहा. बरी. तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे. आणि ताई, आई? अगं तू मात्र आहे ना वैदेही, बाळा तू लय आनंदात राहा. हा, एकदम मस्त राहायचं. घरामध्ये आहे ना सगळ्या मोठ्या लोकांचा मान राखून बोलत जाय बरं. कोणाला बी उलट बोलू नको. घरातली माणसं खरंच लईच चांगली आहेत. लईच मस्त आहे त्या घरातली माणसं. म्हणजे मला तर म्हणजे वैदेही बाळा, अगं तुझ्या पायाने लक्ष्मीच आली. त्यामुळं आता तुझं आणि माझं दोघांचं बी आयुष्य बदलून जाणार. एकदम भारी होणार आपलं आयुष्य. अरे म्हणूनच तर तू ह्या घरात पडलीस. सुखात राहा, आनंदात राहा, मज्जा करा. पप्पा, मला कळत नाहीये नक्की काय बोलताय तुम्ही. आयुष्य बदलणार म्हणजे? अगं ते म्हणजे काय, मी आज लईच खुश आहे, लय आनंदात आहे मी. त्यामुळे बोललो असं काय ते बर. चल तू सुखात राहा बाळा. चल मी निघतो, मला लय गडबड आहे. हे काय काम.